उद्धवजी अडचण देतील, त्यांना नाही म्हणावं फक्त, नाही म्हणावं फक्त. मग हे चेले चपटे भुंकतायत ना, त्यांनी तोंड पण बंद होऊन जातील. ते मला कागायला लावू नका, ते मला कागायला लावू नका. नाही तर मातोश्री समोर बसेन उपोषणाला, खोटं बोललात तर. आणि सगळी चौकशी करायला लावीन मी, सगळी चौकशी, त्या पुढची पण. मी आज बोलत नाही, मी आज बोलत नाही, पुढची पण चौकशी करायला लावीन, या सांगतोय उद्धव ठाकरेंना. तुम्ही 8 दिवस मातोश्रीवर ठाम होता, त्यानंतर तुमचा निर्णय काय घेतला, तुम्ही निर्णय काय घेतला होता मातोश्रीवर? नाही, मी सांगतो ना, साहेब गेल्यानंतर सकाळी 6 वाजता साहेबांना ॲम्ब्युलन्समधून शिवाजी बागला घेऊन जायचा निर्णय त्यांनी घेतला होता. तो मी बदलला आणि बाळा नांदगाव दोघांनी बदलला. नाही म्हणून सांगितलं, असं होणार नाही. आमचा एक शाखा पण गेला तर आम्ही त्यांना ट्रकमधून टेम्पोतून घेऊन जातो, आणि बाळासाहेबांना गपचूप का ॲम्ब्युलन्समधून न्यायचा आम्ही. मी तो निर्णय बदलला, मी नाही म्हटलं ऐकणार कोणाचं, मी निर्णय बदललाय तो. विचारा त्यावेळेला पत्रकार होते, त्यांना विचारून घ्या, सांगतील तुम्हाला. नाही, आधी 2 वेळेला मला सांगितलं की साहेबांच्या वरती डॉक्टरांचे उपचार चालू आहेत असं सांगा. तशा पद्धतीने मी संध्याकाळपासून 2दा स्टेटमेंट दिली, आणि नंतर 8 वाजता. तर आज ठाकूर नाही आहेत, खासदार ठाकूर आज नाहीत आमच्या, ते माझ्यासोबत होते तेवढे. ते मग 8 वाजता मला सांगितलं त्यावेळेला संध्याकाळी, नेमकं टाईम मॅडम तर माहिती नाही, की साहेब गेले म्हणून आता तुम्ही सांगा लोकांसमोर जाऊन.